नमस्कार मंडळी, नमस्कार मंडळी. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग असं म्हणतास ते उठल्यावर. हां, तर आता वाजले पहा सकाळचे 10 आणि आता काम करायला चालू करणार आहे सोनूची मम्मी. तर सकाळी एकदा सोनूची मम्मी उठली होती, सोनूचा डबा बनवून त्याला शाळेत पाठवून दिलं आणि नंतर मग स्वामीनी उठली. मग तिला सांभाळत होते आतापर्यंत ना. आता तिला झोपू घातलं होतं बघा, तुम्हाला दिसत असं फॅन लावलेला बाजूला आणि तिथे तिच्या अंगावर ते टाकलेलं आहे. आणि तिथं जाऊन नुसतं ताटात पीठच घेतलं मी भाकर टाकासाठी, तर लगेच उठून बसली. हा, काय म्हणणं आहे तो? झोप ना तू, करू द्यायचं ना बाकीच्या याला काम. हा, बाकीच्या काम करू द्यायचं ना. तसं नाही सोनूची बाप्पा, रोज झोपती ती. रोज मी ती झोपेला असताना सगळे कामं करते. व्हिडिओ मध्ये तैल दिसत असेल ती झोप, पण आज ती मुद्दाम तिची आजी नाही तर झोपून राहिली. अगं वेडे, तिला तुला लक्षात आणून द्यायचंय की मोठी माय किती काम करत होती. तो आता इथं आराम कर. हो, तर घरामध्ये सगळा राड आहे पडेल. माय नाही त्याची कमतरता, काय म्हणते उणीव, हे पाहते पसारा. सरक बाजूला. हे भांडे पडेल इकडं. हे किचन वाट्याचा हाल आहे. आरा. आणि स्वामीनी थोडीशी झोपली होती तर हिनं पीठ घेतलं भाकर टाकायला, तर लगेच ती उठली. तर सोनूश मम्मी तिच्यापुरती एक भाकर टाकणार आहे. आणि भाजी काय करणार आहे ग तू? तुला मला खोबऱ्याचीच भाजीपाल्यातलं काहीतरी आयटम टाकणार त्याच्यात. दोडकं टाकन ना त्याच्यामध्ये. हा, आणि ही रातची जी डाळ आहे ही मी खाऊन घेणार आहे. म्हणजे माझ्यासाठी सोनूच्या मम्मीला काही भाजी बनवायची गरज नाही पडणार आहे ना. हा, तर हिला मस्त आता फोडणी देतो आम्ही कांदा कापून. बरोबर आहे की नाही? रात्री बऱ्याच तरी म्हणले की तुम्ही दाल फ्राय मध्ये कांदा आणि टमाट टाकायचं होतं, तर आता गरम करायची इंदी तर टाकू. हा, आणि चपात्या पडेल. किती के चपात्या? तुमच्या पुरत्या आहे. 2 चपात्या आहे ना. आणि तू भात कर. तुझ्यासाठी भाजी, भाकर, तुमच्यासाठी भात आणि वरणाला फोडणी देते. बस शॉर्टकट मध्ये होऊन जातं. कारण आता शक्यच नाही भाऊ, स्वामीनी काही करू नाही देत. करू द्यायचं नाही. ती झोपून नाही राहिली संजय पाच. हाव ना. तर इकडं देवपूजा वगैरे झालेली आहे. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. सकाळीच मग सोनू सगळं आवरून गेला बघा. देवाचं पुन्हा त्याचा पण डब्बा झाला, नाश्ता करून गेला. बाई झोप ना, करू दे ना स्वयंपाक मला. अगं अर्धा घंटा तरी झोप ना समू, झोप ना. झोप ना बोट चोख आहे. झोप ना समू. समूला वाट राहिलं की मला घेऊन फिरा. घ्यायसाठी नाटक आहे ना. मला भूक लागली ना समू. तू रोज झोपती बाळा, तुला आज कस काय झोप नाही येते? सण झोपलेली पोरगी फक्त पीठ घेऊ सर उठली लगेच. ते बघा तिच्या उशाला फॅन ते लावून दिलं होतं मी. मला वाटलं सगळं असं तिची मम्मी तिच्या बाजूला झोपलेली असं सगळं करून दिलं होतं तिला, पण तिला सगळं कळतं बाई. घे तिला उचलून. चल बेटा, घे जर उचलून. आणि मानाला धाराचा आहे. तर आता वाजले पहा 11 आणि समू झोपेले. सोनूची मम्मी टाकू राहिली भाकरी. झाल्या 3च टाकायच्या आहे. हा, पोळ्या काही शिळ्या. ह्याच वरण बनवलंय ना रात्रीच्या शिळ्या वरणापासून, टाकाऊपासून टिकाऊ. असा कांदा टाकला बघा छान त्याच्यात तळून. इकडे आहे मी, इकडे आहे ना बाई मी. काय काकू? हा, काकू आहे ना आपली. कोण आलं तुला सांभाळायला? काकूच आली. मोठी बाई. हा, मोठी बाई म्हणा. बाई जर सग आता मम्मीचं थोडं राहिलं. हो, स्वामीनी झोपली होती पण परत उठली पहा 10-15 मिनिटातच. तर या वहिनी आलत्या आमच्या घरी चक्कर मारायला. तर त्याला सोनूच्या मम्मीची जरा पांगाडी दिसली, तर मग त्या स्वयंपाक करूच तर सांभाळू राहिल्या स्वामिनीला. मला बोलती म्हणून मोठी बाई. गप्पा सांगती आहे ना बाई. कशी गप्पा सांगती मोठी बाई या माझ्या पिल्लूला. झोपातून उठलं की लेकरू फ्रेश दिसतं. पण कधी बी आहे ना थोडीच झोपती ती. असती दासरी. माझ्या सांग चालती बाई तू. हा, हुरडा खायचो आपण. हा,
शेतात फिरायला. हा गप्पा पाहिजे बाईला माया. हाय ना बाई. काय करती मम्मी? भाजी करती का? हा हा झुरली काय एवढं ना? भुकी हा. लागली. भुकी लागली बाईला. हा अशाच गप्पा सांगत राहा तिला. हो काय हा गेले पप्पा. पप्पा गेले आता. काय दिली फोडणी याला बी? हा आज काय तुला तो रेसिपी दाखीन नाही काय? स्पीड न काम करायचंय मला आज. तर झाल्या माझ्या भाज्या आता. जेवायचा आता आहे ना. आता तुम्ही जेव्हा मी समोर सांभाळते. बरं. आपण असं बी एक एक जण तिला सांभाळणंच लागतं तेव्हा जेव देते ती. ठीक आहे. मी आता माझंच वाढून घेणार आहे. हे तर भांडे पडेले. मला जेवायला काही ताट नाही चांगलं. हे ताट घेतो इसळून. तर चला मंडळी जेवायला. मी अशी एक ज्वारीची भाकर चुरून घेतली. वरण घेतलं. भजे आणले 2-4 भजे घेतले. त्याच्यातल्या मिरच्या घेतल्या आणि खाऊन पाहिलं मी. तर हे भारी टेस्टी झालं. तर मी आता उभ्या उभ्याच खाणार आहे. काला म्हणते याला. भारी झालं. माझं झालं पहा जेवण. आता मी स्वामिनीकडं लक्ष ठेवतो. तोपर्यंत सोनूची मम्मी जेवण हे जेवण करू मग. हो हा तर मंडळी आता वाजले पहा 2. सगळं आवरलं सोनूची मम्मी तो पाहू दी मला. राहिले. हा भांडे राहिले. फक्त भांडे राहिले आहे ना. हा तर बघून घ्या. आपलं घर काही लय मोठं नाही. पण लय मोठा पसारा होतो छोट्या घरामध्ये. लय मोठं नाही पण आवरलं ना तो. छोटा असो मोठा असो. छोट्या घरामध्ये जास्त पसार होता असं म्हटलं मी. हा आणि एक आनंदाची बातमी आहे. ही आई आली पहा आता गावाहून. मग ये आई. आली. ये आई. बरोबर गरजेच्या वेळेसच आली आई तू. गरजेची वेळच नाही. ते काय म्हणते ना देवाला काळजी आहे. सोनूच्या बाप्पानी आणि त्याच्या आईनी किती मी परेशानी करायचा प्रयत्न केला तर होत नाही. आता आई ऐन टायमावर गेल्या गावाला. सोनूचे बाप्पा आज सकाळची बाहेर फिरू राहिले पण मी एवढं काम आवरलं. तर आईचं स्वागत आहे. आता आई सांभाळीन दर्शिक पोरगी तर लोक मी भांडे घेते घासून. हा सवय येते. हा ध्यान ठेव. हा समू झोपेले. मी समूला काही दाखवत नाही आता कारण तिच्या पूर्ण अंगावर काही कपडे नाही. आता वाजले पहा दुपारचे 3:30 आणि स्वामिनी 15 ते 20 मिनिटं किंवा लयतले अर्धा घंटा झोपती. दिवसभरात आहे ना बाई. हा 15-20 मिनिटं झोपली की उठून जा. आणि डुग्गू आली पा शाळेतून. आत्ताच आली 2:15ला. काय शिकेल आज? अभ्यास. आज बी अभ्यासच शिकेला का? रोज अभ्यास. आल्लग काही शिकवा ना म्हणा. अजून येत नाही ना. तिला आज शाळाचा ड्रेस भेटेल. पाहू दे तो ड्रेस. अरे घरात है ना. संध्याकाळी दाखीशील का? संध्याकाळच्या ब्लॉग मध्ये दाखवू तिचा ड्रेस. इथांदा मग तुम्हाला दाखवून घेते. हा इथं तो तुम्हाला इथं आणतो न मग दाखवतो हा संध्याकाळी आहे ना. संध्याकाळी. तर हे बघा मी आता सोनूला आईला आणि आरूला मॅगी करते. हा कर मॅगी. हा तर खेळली नाही का तू शाळेत आज? खेळलो होतो. काय खेळले तिथं? कोणता खेळ? आम्हाला होतं तेव्हा ऊन होतं त्यात. उन्हात खेळले. अच्छा. भाकर खाल्ली नाही डबा खाल्ला म्हणाचं. नाही. टिफिन होता त्याच्या टिफिन म्हणायचं आहे ना. हा शिकली गाड्या शिकू राहिली. तर सांभाळ मग आईला. तर चला आता ब्लॉग संपून टाकू. चला धन्यवाद. बाय बाय बाय.